झालं जागा मागा आणि मला बघा अशीच गंमत होणार आता माझी, कारण आता बंधूंचं लग्न आहे त्याच्यामुळे चेहऱ्यावरती ग्लो आलाच पाहिजे. इकडे भाऊ तर ठीक आहे पण बहिणींचं काय, अरे बाबू हा ग्लो आहे का काय, डायरेक्ट पापुद्रे काढले पापुद्रे. आणि आता मेहंदीला जायचंय म्हणलं, सरप्राईज तर बनतंय ना. आणि आता आपण नाही स्टायलिश डान्सर पण म्हणलं तरी जरा मारू उड्या बिड्या काहींच्या भाषेत. काय नाही लय टोमने मारले मला, म्हणजे नुसत्या उड्या मारल्या तो. अहो कायचं काय सरप्राईज डान्स शिकलो 2 वाजेपर्यंत आणि सकाळ सकाळीच नवरी कडली म्हातारी वारली ना दुसऱ्या वाड्यातली. बाबांनी डायरेक्ट घोडा लावून टाकला. बाबा म्हणे ए इच्छी म्हातारी जाऊ द्या म्हणलं बाबा. कारण आता लग्नाची सगळी तयारी 2 दिवस आलती आणि मग जागा मागा मला बघा, नवरदेवापेक्षा मलाच बघा नुसती ना शॉपिंग व शॉपिंग चालू होती. मग मेहंदीला जायच्या आधी एक झलक मारून घेतली, म्हणलं तिथं जाऊन चांगला डान्स करायचा बरं का. हा नवरीकडच्या चाललोय आता मेहंदीला, आणि ते कोणाच्या, आपल्या बंधूंच्या. चला कालावऱ्या चला. तर मित्रांनो आम्ही आता त्यांनी तुला काय सांगितलं, तू बस त्यांना सगळं सांग. आता सीन असा आहे का, बंधूंनी ना सरप्राईज सांगितलं काय, असं आम्हाला सगळ्यांना डाऊट आलता पण तसं नव्हतं. आणि निघालो काय अंधारा कोंधारा डायरेक्ट तुम्हाला सांगतोय सरप्राईज डान्सचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असन. नुसता नाद करून टाकलाय, कारण म्हणलं घरचं लग्न होतं, एन्जॉय फुल झाला पाहिजे. कुणी किती नावं ठेवले काही केलं ना भाऊ, तू ढेकळात लग्न कर पण आम्हाला एन्जॉय करू दे. आता मेहंदीचा विषय एका बाजूला, तिकडे बंधूंना सोडून ते मला सगळे जावईच म्हणायचे. म्हणलं अयो हाऊ मला नाही, म्हणलं माझ्या डोक्यात काही तसं इच्छा. आखी व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून ठेवा, कारण अजून लय बाकी आहे. लग्न वरात पार हळद अगं भयो.